या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत वसुंधराने सगळ्यांना विशाखाचं सत्य सांगितल्यानंतर सुद्धा विशाखाचं नाटक सुरूच असतं। ती वसुंधराला म्हणत असते की वा वसुंधरा, तू तर चांगली गोष्ट रचते, एखाद्या चित्रपटाची पटकथा कानाई लिहित। आणि मग ती जयश्रीला म्हणते की जयू, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव, ही बाई जे काही सांगते ना ते सगळं खोटं आहे आणि मुळात तो लकी जेलमध्ये आहे, मग ही त्याला कशी काय भेटू शकते। आणि ते ऐकून वसुंधरा म्हणते की मला माहितीच होतं तुम्ही असं काहीतरी बोलणार, त्यामुळे मी पुरावा घेऊनच इथे आली आहे। मी लकीचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलं आहे। आणि ते ऐकून विशाखा आणि तनया तर खूपच घाबरतात। आणि मग वसुंधरा तिने लकीचं जे बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं ते घरातील सगळ्यांना ऐकवते। लकीने स्वतःच्या तोंडून सांगितलेलं असतं की आत्तापर्यंत जे काही घडलं त्या पाठीमागे एकच बाई आहे आणि ती म्हणजे विशाखा। तिनेच आकाशला मारायचा प्रयत्न केला आणि हे ऐकून घरातील सगळेजण त्या विशाखावर खूपच चिडतात। तर विशाखा अजूनही म्हणत असते की ही वसुंधरा खोटं बोलते, मी असं काही केलेलं नाही आहे। पण मग यावेळी तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही। जयश्री तिला म्हणत असते की विशाखा, तुला लाज वाटली नाही का असं वागायला? अगं काय बिघडवलं होतं आम्ही तुझं, का वागलीस तू अशी, का उठली माझ्या लोकांच्या जीवावर? मी तुला मैत्रीण म्हणून किती मान दिला, या घरामध्ये तुला सन्मानाने वागवलं, पण तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं मला कधीच वाटलं नव्हतं। का केलंस तू असं? आणि ते ऐकून विशाखा म्हणते की तुला ऐकायचं आहे का मी हे सगळं का केलं? तर ऐक, मी हे सगळं ना बदला घेण्यासाठी केलं। तुला आठवतं आहे का कॉलेजमध्ये आपण दोघीजणी खूप चांगल्या मैत्रिणी होतो, मात्र तू नेहमी माझ्याबद्दल इतरांना वाईट सांगायची आणि त्यामुळे आपले इतर मित्रमैत्रिणी माझ्याशी वाईट वागायचे, त्यामुळे मला माझं जगणं नकोसं वाटायचं। इतकंच नाही तर ज्या मुलावर माझं प्रेम होतं, ज्याच्याशी मला लग्न करायचं होतं, त्याच्या घरी जाऊन तू माझ्याबद्दल वाटेल ते सांगितलं आणि माझं लग्न मोडलं। आणि त्याच दिवशी मी ठरवलं की तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं, तुझं घर उद्ध्वस्त करायचं, आणि म्हणूनच मी हे सगळं केलं। मला तुम्हा सगळ्यांना ना रस्त्यावर आणायचं होतं। आणि ते ऐकून जयश्री म्हणते की विशाखा, तू खरंच खूप मोठी चूक केली। अगं एकदा तरी या सगळ्याची शहानिशा करायची। अगं तुझं कोणत्या मुलावर प्रेम होतं हे देखील मला माहीत नाही, मग मी त्यांना तुझ्याबद्दल का सांगेल? कदाचित त्या लोकांनी तुझी चौकशी केलीसुद्धा असेल, त्यांना कोणी काय सांगितलं हे मला माहितीही नाही आहे। आज मला तुझ्या तोंडून हे सगळं कळते। विश्वास ठेव माझ्यावर, मी माझ्या तोंडून एक शब्दसुद्धा कोणाला काही बोलले नाही। पण तरीही विशाखा म्हणत असते की जयश्री, आता किती नाटकं करणार आहेस तू? मात्र जयश्री तिला पुन्हा पुन्हा हेच सांगत असते की विशाखा, मी कोणालाही तुझ्याबद्दल काही सांगितलेलं नाही आहे, मला आजच हे सगळं कळलं आहे, मात्र तुला आता मी माफ करणार नाही। कदाचित एक मैत्रीण म्हणून तुला मी माफ केलंही असतं, दुसरी संधी दिलीही असती, पण एक आई म्हणून मी तुला कधीच माफ करू शकणार नाही। तू माझ्या मुलाच्या जीवावर उठली, त्याला मरणयातना दिल्या, आणि यासाठी ना तुला शिक्षा मिळायलाच हवी, त्याशिवाय तुला कळणार नाही की तू किती मोठी चूक करायला निघाली होतीस ते। अगं स्वतःचा नाही, निदान तुझ्या मुलीचा तरी विचार करायचा, जी या घरात नांदत होती। आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा मला तोंड दाखवू नको, तुझी लायकी नाही आहे। आणि त्यानंतर ती विशाखाला धक्के मारून तेथून बाहेर काढते। आणि हे सगळं बघून तनया तर खूपच घाबरते। ती मनाशी विचार करत असते, मम्मा तर गेली, आता माझं काही खरं नाही, मला काहीतरी करायलाच हवं। आणि मग त्यानंतर ती चक्कर येऊन पडण्याचं नाटक करते। सगळेजण तिच्याजवळ धावतच जातात, आकाश आणि वसुंधरा मात्र रागातच तिच्याकडे पाहत असतात। अखिल तिला म्हणत असतो की तनू, तू ठीक आहेस ना? तर ती म्हणत असते की अखिल, मला खरंच माहिती नव्हतं की मम्माने असं काहीतरी केलं असेल, मला खरंच खूप त्रास होतोय। पण मग जयश्रीच म्हणते की तनया, तू या सगळ्याचा विचार करू नको, आणि ती अखिलला तनयाला खोलीत घेऊन जायला सांगते। त्यानंतर जयश्री आकाशला म्हणते की जा आणि त्या विशाखाच्या विरोधात पोलीस कंप्लेंट कर। पण माधवराव म्हणतात की नाही आकाश, पोलीस कंप्लेंट नको करू, जर ही गोष्ट 4 भिंतींच्या बाहेर गेली तर आपली खूप बदनामी होईल। ज्याने या कंपनीला इतक्या कष्टाने मोठं केलं, त्याच्याच भावाला त्याच्या सासूने फसवलं, हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाही। ते म्हणतील इतके दिवस काही तुम्हाला कळलं नाही का? त्यामुळे तू प्लीज पोलीस कंप्लेंट करू नको, आपलं नाव धुळीस मिळेल। आणि त्यावेळी आकाश म्हणतो की बाबा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, मी असं काही करणार नाही ज्यामुळे तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांनाच त्रास होईल, तुम्ही जाऊन आराम करा।
आणि मग इतर सगळेजण आईबाबांना घेऊन त्यांच्या खोलीत जातात. तर वसुंधरा देवाचे आभार मानते. दुसरीकडे ती विशाखा तिच्या घरी जाते. ती सगळं सामान इकडे तिकडे फेकून देत असते. तिला जयश्रीचं बोलणं आठवत असतं. ती खूप चिडलेली असते. तितक्यात सदानंद त्या ठिकाणी येतो. तो तिला विचारतो की हे सगळं काय चाललंय विशाखा, आणि त्यावेळी ती रागातच म्हणते की मला आजचा दिवस कधी माझ्या आयुष्यात येईल असं वाटलंसुद्धा नव्हतं. त्यामुळे सदानंद विचारतो की नक्की काय झालं आहे, आणि विशाखा रडतच सांगते की त्या ठाकूरांना माझं सत्य समजलं आहे. त्या जयश्रीने मला घरातून हाकलून दिलं आहे. आणि ते ऐकून सदानंद म्हणतो की तुला असं वाटत नाही का, त्यांना तुझं सत्य समजायला थोडा उशीरच झाला. अगं हे सगळं ना त्यांना आधीच कळायला हवं होतं. आणि ते ऐकून विशाखा त्याच्यावर खूप चिडते. ती म्हणत असते की माझं डोकं आधीच खूप तापलं आहे, तू उगाच असं काहीतरी बोलून अजून आगीत तेल ओतू नको. पण सदानंद म्हणत असतो की मी तुला याआधीसुद्धा अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला, पण तू माझं ऐकलं नाही. आता तरी सुधार, त्यांची जाऊन माफी माग. मात्र अजूनही विशाखा म्हणतच असते की त्यांची मी कधीच माफी मागणार नाही. या इतक्याशा गोष्टीने मी काय हरून जाईल का, मी त्यांना उद्ध्वस्त करणारच, रस्त्यावर आणणारच. आणि ते ऐकून सदानंद म्हणतो की अगं आपली मुलगी त्या घरात आहे याचा तरी विचार कर. मात्र विशाखाला कशाचाही फरक पडत नसतो. ती जयश्रीला आणि तिच्या घरच्यांना कसं उद्ध्वस्त करायचं याचाच नवीन प्लॅन बनवत असते. दुसरीकडे अखिल तनयाला खोलीत घेऊन जातो. तिची नाटकं तर सुरूच असतात. ती म्हणत असते की अखिल मला खरंच वाटलं नव्हतं की मम्मा अशी वागेल. आपण तिच्यावर किती विश्वास ठेवला, तिने माझासुद्धा विचार केला नाही. तर अखिल म्हणत असतो की हे बघ तनया, तू या सगळ्याचा जास्त विचार करू नको, नाहीतर आपल्या बाळावर याचा परिणाम होईल. तू फक्त आराम कर. आणि त्यावर तनया म्हणत असते की ठीक आहे, पण तू आता बाबांजवळ जा, त्यांना तुझी जास्त गरज आहे. आणि ती अखिलला रूममधून बाहेर पाठवते आणि तो गेल्यावर लगेच विशाखाला कॉल करते. ती घाबरून म्हणत असते की मम्मा आता आपण काय करायचं. तर विशाखा तिला विचारत असते की त्या लोकांना तुझ्यावर तर संशय आलेला नाही आहे ना. तर तनया म्हणत असते की अजून तर माझ्यावर संशय आलेला नाही आहे, मी सगळं सांभाळून घेतलं आहे, पण अजून किती दिवस मी असं खोटं बोलायचं आहे, मला भीती वाटते. तर विशाखा म्हणत असते की काळजी करू नको, तुझ्याकडे त्यांच्या घराचे पेपर्स आहेत ना, ते काही करून माझ्यापर्यंत पोहोचव. अजूनही सगळं आपल्या मनाप्रमाणे घडू शकतं. पण तनया म्हणत असते की सगळेच जण खूप अलर्ट झाले आहेत, आता मी हे काम कसं करू. आणि आता डॉक्टरसुद्धा येतील. आणि ते ऐकून विशाखा म्हणते की त्यांनी आपल्याच डॉक्टरांना बोलावलं आहे ना, मग मी त्या डॉक्टरांना सांगते तू ते पेपर्स त्यांच्याकडे दे, मी त्यांच्याकडून घेईन. सांगितल्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात. आणि त्यावर तनयासुद्धा निर्लज्जपणे हो म्हणते. दुसरीकडे घरातील सगळेजण एका खोलीत जमलेले असतात. घडलेल्या प्रकाराचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. जयश्रीला तर खूप त्रास होत असतो. जिच्यावर आपण इतका विश्वास ठेवला, इतका तिला मान दिला, मैत्रीण मानलं, तिनेच विश्वासघात केला, ही गोष्टच तिला सहन होत नाही. ती खूप रडत असते, स्वतःलाच दोष देत असते. तर आकाश तिला समजावत असतो. परंतु जयश्री म्हणत असते की ज्या लोकांवर मी विश्वास ठेवला त्यांनीच माझा केसाने गळा कापला. आणि तिचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. त्यानंतर आकाश बाहेर जातो. तर अखिल त्या ठिकाणीच असतो. अखिल आकाशला म्हणत असतो की दादा मला माफ कर, माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली, तुझ्याशी कसं बोलू ते सुद्धा मला कळत नाही आहे रे. आणि त्यानंतर तो रडतच आकाशला मिठी मारतो. आकाश त्याला समजावत शांत करतो आणि त्याला म्हणतो की अखिल हे बघ, चूक तर झालीच आहे, मात्र यापुढे असं होता कामा नये. तू जर मला सांगितलं असतं ना या सगळ्याबद्दल तर मी तुला गाईड केलं असतं. पण तू भास्कर दादाला म्हणाला की ही गोष्ट आपल्या दोघांमध्ये राहू दे. पण भास्कर दादाने मला सांगितलं, कारण त्यालासुद्धा तो क्लायंट बरोबर वाटला नाही. आणि माणूस चुकांमधूनच शिकतो. यापुढे तू सुद्धा शिक, पुन्हा अशी चूक करू नको. आणि जे घडतं ना ते चांगल्यासाठीच घडतं. जर हे सगळं घडलं नसतं तर विशाखा मावशीचं खरं रूप आपल्यासमोर आलंच नसतं ना. आणि त्यावर अखिलही हो म्हणतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत तनयाच्या त्या डॉक्टर घरी येतात. तर तनया एकदम नाटक करत हळुवारपणे चालत त्यांच्या पुढे येते. पण मग त्यावेळी जयश्री मोठ्याने ओरडूनच म्हणते की ही तुझी नाटकं बंद कर, कारण आता आम्हाला कळलं आहे की तू प्रेग्नेंट नाही आहेस. आणि ते ऐकून तनयाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.